नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, दिवसेंदिवस आपण सगळेच आरोग्यविषयक अधिक जागरूक होत चाललो आहोत. मग बदलती जीवनशैली म्हणा, अनियमित आहार, अनियमित झोप, ताणतणाव या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपण नैसर्गिक आणि पारंपरिक उपचार पद्धतीकडे ओढले जात आहोत. याच परंपरेतून आलेला आणि घराघरात असणारा एक अमूल्य पदार्थ म्हणजे दूध. दूध हे केवळ पिण्याचा पदार्थ नाही, तर ऊर्जा, बल, अगदी वात्सल्याचं देखील प्रतीक आहे. प्रेक्षको, मग एक दुधाचा आयुर्वेदात उल्लेख आलाय का? हे दूध आयुर्वेदानुसार आरोग्यदायी आहे का? खरं तर दुधाला आयुर्वेदात एक विशेष स्थान आहे. त्यासोबतच जर आपण दूध योग्य रीतीने वापरलं तर अनेक रोगांसाठी ते औषध म्हणून काम करू शकतं. मग दुधाबद्दल एवढे गैरसमज का? दूध कोणाला चालत नाही? दुधात काय मिसळल्यावर ते अधिक गुणकारी होतं? या सगळ्यांची माहिती आजच्या आपण या विशेष भागातून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण विषय बघूया. आजचा आपला विषय या प्रकारे आहे: दूध आणि आयुर्वेद, समज गैरसमज. दूध आणि आयुर्वेद, समज गैरसमज. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. तसं तर सरांना सगळेच जण ओळखतात. सर सुप्रसिद्ध वैद्य आहेत, पण ही संधी आज मला परत मिळाली आहे तर ती मी सोडणार नाही. तर सरांचा परिचय याप्रमाणे आहे: 40 वर्षांपासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहे. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करत आहे. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करत आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंद्यत्व, मतिमंद्यत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर सरांनी एक विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेद उपचार घेत आहेत. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे दवाखान्यामध्ये मार्गदर्शनाखाली व सल्ल्याने व सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी, तसेच वेळेचं अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सुद्धा सरांनी तयार केली आहे. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे ज्ञान विनामूल्य दिले जाते. तर असे बहुगुणी वैद्य आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे की विविध जे अन्नपदार्थ असतात त्याबद्दल एवढे मतमतांतर का आहे? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही आदित्य. असं आहे की आपण टी व्हीवरती किंवा कुठेही वाचायला लागलो किंवा रिसर्च पेपर वगैरे बघितले ना, तर त्याच्यावर प्रत्येकाचं मत वेगवेगळं आणि 10 दिशांना 10 सायंटिस्टची तोंड असं दिसतं युजली. आणि असं होण्याचं कारण असं आहे की आयुर्वेदात जो सिद्धांत सांगितलेला आहे, रसवीर्य विपाक किंवा गुरुवादी गुण म्हणून जे सांगितलेले आहेत ते, याच्याविषयी कोणी बोलतच नाही. कार्बोहायड्रेट, मिनरल, फॅट्स वगैरे याच्याविषयी जास्त बोललं जातं. आणि ते योग्यही आहे, चुकीचं आहे असं नाही आहे, पण ते अपूर्ण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. 2 गोड पदार्थ आहेत आणि ते पोटात गेल्यानंतर कॅलरीज किती मिळतात, प्रोटीन्स किती त्यातनं मिळत आहेत, फॅट किती मिळतं, हे जरी ठरलं असलं ना तरी त्याचं तो निर्देशांक जो असतो तो कशासाठी आहे, तर शरीरातल्या घटकांना ते किती उपयोगी पडेल ह्या हिशोबाने आहे. परंतु त्याचा एक्झॅक्ट परिणाम काय येतो हे समजून येणं गरजेचं आहे. म्हणजे आता दूध आहे समजा, ते आपण प्यालो तर त्याचे जे गुण वेगवेगळे सांगितलेले आहेत. मधुर शीत असं सांगितलेलं आहे. पोटात गेल्यानंतर ते प्रीणन नावाचं काम करतं, म्हणजे रसधातू आपल्या शरीरातला चांगला करतं वगैरे वगैरे. पण असाच दुसरा पदार्थ जर केळ हे जर आपण घेतलं आणि तेही गोड जर असेल ना, तर त्यातले कार्बोहायड्रेट, मिनरल वगैरे तुम्ही जेव्हा बघताय त्यावेळेला केळ हे पचायला जड आहे, चिकट आहे, स्टॅन आणि पिच्छिल असं आपण त्याला म्हणतो, गुळगुळीत आहे, गुळगुळीत आहे. तर ते पोटात गेल्यानंतर तशा पद्धतीचे शरीरातले पदार्थ जे आहेत त्यांना ते वाढवत असतं. तर हा भाग जो आहे तो गुरुवादी गुणांचा जोपर्यंत लक्षात येत नाही, पदार्थ पोटात गेल्यानंतर त्याचा रस कोणता तयार होतो
जठराग्नीची क्रिया झाल्यानंतर उत्पन्न होणारा जो त्याचा विपाक असतो किंवा बदललेली जी चव असते त्याचा शरीरावरती काय परिणाम येतो आणि वीर्य म्हणजे त्याचा एकंदरीत इम्पॅक्ट शरीरावरती आणि मनावरती जो येतो तो लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. आणि याचाच नेमका अभाव जो आहे ना, आता आधुनिक शास्त्रातल्या ह्या संबंधातल्या गोष्टीमध्ये आतल्या कानानं असं होतं. मग काही जण सांगतात हृदयासाठी नट्स चांगले आहेत, काही म्हणतात ते चांगलं नाही आहे, काही म्हणतात तूप खाल्लं तर चालेल, तर काही म्हणतात तूप खाल्लं नाही तर बरं पडणार आहे. तर हे सगळं त्याच्यातून निर्माण झालेलं प्रकरण आहे. आपल्या शरीरात आपण खाल्लेलं अन्न हे शरीरासाठी उपयोगी पडणार आहे, म्हणून त्याचे शारीरिक गुण लक्षात घेणं हे गरजेचं आहे. तेव्हा बाहेर कितीही आपण त्याची तपासणी केली, त्याच्या व्हॅल्यूज मोजल्या, तर शरीर गेल्यानंतर आपला जठराग्नी कसं काम करतो, आपलं वय काय आहे, आपल्या जठराची ताकद काय आहे, आपल्याला कोणते आजार होऊन गेलेले आहेत, आत्ता कोणता आजार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण अन्नातले बदल केलेले आहेत, आपलं वय किती आहे, ऋतू कोणता चालला आहे, त्याच्यावर आपण गरम पाणी घेतो का गार पाणी घेतो, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो असतो ना त्या पदार्थावरती येत असतो. आणि म्हणून आयुर्वेदाने जो अभ्यास या प्रत्येक गोष्टीचा केलेला आहे, पंचमहाभूताच्या सिद्धांतानुसार आणि त्रिदोषाच्या सिद्धांतांच्यानुसार, ते जर लक्षात घेतलं तर शरीरातले 3 दोष, 7 धातू आणि 3 मळ हे समप्रमाणात राहतील असं अन्न जे आहे त्याचा विचार त्या गुणाच्या हिशोबाने आयुर्वेदाने केलेला आहे. त्यामुळे लोक तुम्ही एक नक्की लक्षात ठेवा की आहाराच्या बाबतीतले नियम आणि त्याचे गुण हे फक्त आयुर्वेदीय ग्रंथातूनच तुम्ही समजून घ्या, त्यांची सूत्रं लक्षात घ्या, जवळच्या वैद्याचा त्याच्यासाठी तुम्ही फायदा करून घ्या आणि तुमचं खाणं पिणं वागणं जे आहे ते तुमच्या प्रकृतीनुसार आणि 10 घटकांच्यानुसार जे आयुर्वेद सांगतो त्या पद्धतीने करा. फक्त कार्बोहायड्रेट, मिनरल, फॅट्स असं मातीलाही कॅलॉरिक व्हॅल्यू आहे म्हणून तुम्ही माती खाऊन जगू शकाल का? उलट त्यातनं मृतभक्षणजन्य पांडू नावाचा एक ॲनिमियाचा प्रकार त्यातनं उत्पन्न होऊ शकेल. तर प्रत्येक गोष्टीला एक गुण असतो काहीतरी, 20 प्रकारच्या अशा गुणांची जोड्या ज्या आहेत ना 10 सांगितलेल्या आहेत आणि त्या जर लक्षात घेतल्या तर आपल्या शरीरावरती त्याचा येणारा परिणाम आपल्याला समजून येतो. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना त्याचे गुरुवादी गुण कोणते आहेत हे जवळच्या वैद्याकडनं तुम्ही समजून घ्या. ही भाषा आता तुम्हाला अवघड वाटेल, पण बऱ्याचशा अवघड गोष्टी या पचनी पडल्या आणि रोज विचार करायला लागली त्या हलक्या वाटायला लागतात आणि त्या पद्धतीने याचा विचार जो आहे तो तुम्ही समजावून घ्या. सगळीकडे सगळ्या गोष्टीला एक मधुर रस असं म्हटलं तर गुळाचा गोडपणा आम्ही वेगळा धरतो, साखरेचा वेगळा धरतो, ब्राऊन शुगर जी आहे त्याचा वेगळा धरतो, केळ्याचा वेगळा धरतो, आंब्याचा वेगळा धरतो. आहे सगळं मधुरत्व जाती त्या सेम आहे, परंतु त्याचा येणारा इम्पॅक्ट जो आहे ना तो आत्ता लक्षात घेतला त्या आपण करायला पाहिजे. आणि हे असं समजत नाही आहे म्हणून तुम्हाला वेगवेगळी मतं जी आहेत ना ते व्यवहारात बघायला मिळत असतात. हा त्याच्या मागचा खरा राज आहे. नक्कीच. सर, दुधाची व्याख्या काय आहे आणि त्याबद्दल एवढेच गैरसमज का? बरोबर आहे. आता कसं होतं, दुधाची व्याख्या म्हणजे सस्तन प्राण्यांच्या ठिकाणी मादीच्या शरीरात असलेल्या ज्या स्तनग्रंथी आहेत आणि गर्भाशय आहे त्या हिशोबाने गर्भाशयात वाढणारं जे बाळ आहे त्याच्यासाठी उत्पन्न होणारी ही दूध ही एक पोषक अशी द्रवरूप आहार घटना आहे. आणि जोपर्यंत तोंडामध्ये दात येत नाहीत ना तोपर्यंत त्या अवस्थेला क्षीराद अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त दूध घेत असतं ते बाळ, आईच्या अंगारचं दूध पित असतं. आता आईच्या अंगारचं दूध मिळत नाही हल्ली, कारण मज्जाप्रीती किंवा प्रेम वात्सल्य हा भागसुद्धा हल्ली खूप कमी झालेला आहे. नट्टापट्टाकडे ज्या वेळेला आपण कल ठेवतो ना तेव्हा शुक्रप्रीती आपल्यातली वाढते आणि सेक्सविषयीच्या भावना ज्या आहेत त्या जागृत होतात आणि ती भावना एकदा आली की मग मज्जाप्रीती वाढत नाही आणि वात्सल्य जे कमी व्हायला लागतं. हा साधा एक अतिशय वाईट वाटणारा परंतु जे सत्य आहे ते सांगण्यासारखा हा प्रकार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं, शरीरात आता दुधाची उत्पत्ती होत नाही. त्याच्यामध्ये काय होतं की खाणं पिणं हे तिकटा मिकटाच असतं, रात्री जागरण असतं, अतिव्यायाम असतो किंवा एन्झायटी स्ट्रेस टेन्शन असतं आणि त्याचा परिणाम शरीरात वातदोष वाढल्या कारणाने दूध हे आटत असतं असं होतं. त्यामुळे पूर्वीच्या ऋषीमुनी त्याचा विचार करून ठेवलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की स्त्रियांना जर अंगारती दूध येत नसेल तर स्तन्याभावे पयाच्छागम गव्यम वा तद्गुणम पिबेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे जर स्तन्याभाव म्हणजे दूध मिळत नसेल त्याचा अभाव झाला तर शेळीचं किंवा मेंढीचं दूध जे आहे ते घ्यायचं आणि ते जर मिळालं नाही तुम्हाला तर मग गाईचं दूध घ्यायचं. म्हणजे आधी शेळी मेंढीला का धरलेलं आहे तर ती कशी असते, कोरडा न खाते, तिखट गोष्टी आणि कडू गोष्टी ती खात असते, तर तिचं दूध हलकं असतं आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये व्याधिक्षमत्व खूप चांगलं वाढतं बाळांचं आणि त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या स्टेम सेल्स ज्या असतात ना त्या आपल्या मुलांना जास्ती उपयोगी पडतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो शरीराची खूप चांगल्या पद्धतीने येतो. अल्पांबपान व्यायाम कटुतिक्ता अशनीर लघु असे त्याच्या दुधाच्या हिशोबाने सांगितलेलं वर्णन आहे. तर हे लक्षात घेतलं तर क्षीराद अवस्था म्हणजे लहान मुलांना जेव्हा दात येत नाही तेव्हा त्यांनी फक्त दूधच प्यायचं असतं. क्षीरान्नाद म्हणजे काय, दात यायला सुरुवात होते तर अन्नही खायचं आहे आणि दूधही प्यायचं. आता दात काय दाखवण्यासाठी आहेत का, फक्त नाही आहे, ते चावण्यासाठी आहेत. कोणाला चावायचं, द्रव पदार्थाला नाही, घन पदार्थाला चावायचं. आणि त्यामुळं थोडेसे घन पदार्थ जे आहेत ते खायला सुरुवात करायला पाहिजेत. पहिला दात तोंडामध्ये आला की हे समजायचं की आता पोटामध्ये जी डायजेस्टिव्ह फायर आहे ती आता थोडंसं घन पदार्थ पचवू शकते
आणि ह्याचा दुसराच विचार जो आहे ना, तो कश्यप संहितेमध्ये पेडियाट्रिक्सचा म्हणजे जो ग्रंथ आहे आयुर्वेदातला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की फलप्राशन विधी, फळांचा रस काढायचा, तो गरम करायचा आणि तो प्राशन करायचा म्हणजे प्यायचा आहे, फळं खायची नाही आहेत. नाहीतर 3 आणि 4 महिन्याच्या मुलांना केळ्यांचा लगदा, इडली असं देण्याचे जे प्रकार चालतात हे भयानक आहेत. क्षीरांना दाव असताना तुम्ही ह्या पद्धतीने सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड किंवा सांद्र असा जो पदार्थ आहे ना मधासारखा, तोच त्याला द्यायला पाहिजे. आणि नंतर अन्नादावस्था आहे, म्हणजे सगळे दात आल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही दूध घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. पण बरेच लोक म्हणतात तर इतर कोणता प्राणी हे त्यांची जी पिल्लं असतात ती दूध पितात का दुसऱ्या प्राण्याचं? अहो तुम्ही नेऊन दिलं तर पिणार आहेत ना ते का पित नाही? त्यांना बुद्धी नाही आहे, हात पाय त्यांचे असे नाही आहेत की ते कुठं जाऊन धार काढून दुसऱ्या प्राण्याचं दूध घेऊ शकतील. पण तुम्हाला विवेक आहे ना, बुद्धी आहे ना, तर जे चांगलं आहे ते तुम्ही वापरायला पाहिजे आणि इतर दूध जी आहे ती सुद्धा तुम्ही वापरायला पाहिजे. कारण हे आजन्म सातम्य असं प्रकरण आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत सातम्य असं प्रकरण आहे. मधुर मधुर शीत असं दुधाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. आयुष्याचं वर्धन करणार आहे. सौमनस्य जनन म्हणजे मनाला तजेला आणणारा असा आहे, मनाला आनंद देणार आहे. सत्वगुणाचा उत्कर्ष करणार आहे, त्यामुळे साधक लोकांनाही त्याचा फायदा होणार आहे. शुक्रक्षयी जे लोक आहेत, खेळणारे जे लोक आहेत, त्यांचं वेअर अँड टेअर दुरुस्त करणारं हे प्रकरण आहे. शरीरातला रक्तपित्तासारखा आजार हे नष्ट करणार आहे. तुम्हाला जलोदर झालेला असेल तर फक्त दुधावरती राहून तुमचं विरेचन हे काम जर झालं दुग्धमच्या मूत्रमच्या विरेचनाने, तर तुमचं पोट मोकळं होणार आहे आणि तुम्ही त्यातनं बाहेर पडणार आहे. तुम्हाला दमा असेल तर संध्याकाळी फक्त तुम्ही दूध प्यायचं आहे आणि दुपारी एकदा जेवायचं आणि तुम्ही औषध घ्यायचे, तर तुम्ही लवकर बरे होणार आहे. तुमच्या अंगारची सूज असेल तर गोमूत्र आणि गोदुग्ध एकत्र करून तुम्ही घेतलं तर तुम्ही त्यातनं बरे होणार आहे. तुमच्या अंगारची सुजेसारखाच दुसरा श्वासाच्या इशान मी सांगितलेला प्रकार आहे, तसा हृदरोगाचा प्रकार असेल तरीसुद्धा तुम्हाला सांबर शिंगाबरोबर दूध जे आहे ते सकाळी घेता येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जर आपण लक्षात घेतला तर दुधाविषयीचे जे समज असतात त्याच्यामध्ये दूध घेऊ नये, त्याच्यात काही विशिष्ट पद्धतीचे दोष असतात. A1 नावाचं दूध आणि A2 नावाचं दूध जे आहे ना, ते आपण दरवेळेला बघतो की लोकांच्यामध्ये हा त्याच्याविषयीचा समज खूप असतो. आणि त्याच्यामध्ये A1 बीटा कॅसिन नावाचं जे एक प्रथिन आहे ते त्या A1च्या दुधामध्ये मिळतं. युरोपियन गायींच्यामध्ये जास्ती आढळतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो मधुमेह, हृदरोग वगैरे असा येतो असं म्हटलं जातं. पण तुम्ही मला सांगा, त्या A1 गायीच्या बछड्यांनी जर ते दूध पिलं तर ते तडफडून मरतं का हो? नाही हो मरत. आपल्या शरीराला एक समयोग वाहित्व आणि विपरीत गुणेच्छा नावाचा एक प्रकार असतो. आपला जर पाय तुटला रेल्वेच्या खाली तर आपण ते शिवून सिस्टम घेऊन कॅलिपरी घेऊन पुन्हा चालू शकतो. त्या माणसाचे लग्नही होतात, मुलंही होतात आणि शरीरातले जे दोष धातुमल जे आहेत ते गुणात्मकदृष्ट्या बरोबर ठेवले जातात. संख्यात्मक त्याची वजाबाकी झालेली आहे. रोगस दोष वैषम्यम दोष साम्यम आरोग्यता असं म्हटलेलं आहे. तर पाय तुटल्यानंतर तुमची तिची हाडं गेली, कंडरा गेली, शिरा गेला, मांस गेलं, रक्त गेलं, तुम्ही आजारी पडायला पाहिजे. पण तसं होतं का? नाही होत. शरीर काय करतं? समयोग वहित्वाच्या हिशोबाने त्याचा जो धर्म आहे त्यांनी शरीरामध्ये त्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या कॉम्पेन्सेट करतात आणि त्याच्या गुणात्मक वृद्धी त्याची होते आणि शरीर हे चांगलं राहतं. अन्यथा केस कापलं तरी मी आजारी आहे, नखं कापली तर मी आजारी आहे असं झालं असतं. तर असं जर असेल तर A1 नावाचं दूध जे आता विषारी धरलं जातं त्याच्यात काही वनस्पती टाकल्या आणि ते शुद्ध जर केलं गेलं तर ते सुद्धा माणसाला पचणार आहे आणि त्याच्यापासून त्रास होणार नाही आहे. तुम्ही एखादी गोष्ट डिनाय करायची म्हणजे किती करायची आणि का करायची हे बघायला पाहिजे. तर तुम्ही A1चं दूध घ्या किंवा A2चं घ्या. आयुर्वेदाचा विचार त्याच्या मागचा लक्षात घ्या आणि वैद्याची तुम्ही जवळच्या त्याच्याकडे जाऊन भेट घ्या आणि त्यातनं उत्तरं काढायचा प्रयत्न करा. तर हे असं दूध जे आहे ते A1 A2चं आपण जे बघितलं त्याच्यामध्ये A2 नावाचं दूध जे आहे ते सगळ्यांनी वापरावं असं म्हटलं जातं. पण त्याचा आत्ता तोड मी तुम्हाला सांगितलेला आहे. परंतु वनस्पतींची ही दुधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. आता बदामाचं दूध निघू शकतं, अक्रोडाचं दूध निघू शकतं, मटारचं दूध निघू शकतं, सोया मिल्क तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा वेगवेगळ्या वनस्पतीच्या पंचक्षीरी वृक्ष म्हणून सांगितले आहेत. वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष, पारिश या 5 वनस्पती ज्या आहेत त्यांचं क्षीर दूधसुद्धा निघत असतं. पण हा दुधाचा विषय जो आहे तो एकदम वेगळा आहे. आता मॅमल्स किंवा स्तनधारी प्राणी जे आहेत त्याच्या दुधाच्या विषयी आपण बघतोय. तर आयुर्वेदामध्ये जे दुधाचे प्रकार सांगितले आहेत त्याच्यामध्ये हा एक प्रकार खूप महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये उंटिणीचं दूधसुद्धा सांगितलेलं आहे, म्हशीचं दूधही सांगितलेलं आहे, हत्तीणीचं दूधसुद्धा सांगितलेलं आहे, शेळीचं मेंढीचं दूधसुद्धा सांगितलेलं आहे, घोड्याचं आणि गाढवाचं दूधसुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गाढवाच्या दुधातली जी चरबी आहे आणि प्रोटीन्स आहे त्याची रचना जी आहे ना त्या माणसाच्या शरीरातल्या फॅट आणि प्रथिनाशी जवळीक साधणारी अशी आहे. म्हणजे गाढव हा प्राणी आपल्याला खूप जवळचा आहे. आपण तर
टिंगलटवाळी करत असतो, पण गाढव खूप जवळचं आहे दुधाच्या हिशोबाने जर लक्षात घेतलं तर. आणि घोड्याच्या आणि गाढवाच्या दुधामध्ये थोडासा खारटपणा असतो. शाखावात हरम सामलम लवणम जडताकारम असं म्हटलेलं आहे. तुमच्या शरीरामध्ये शाखागत वात किंवा हातपाय दुखत असतील, बुद्धी मांद्य झालेलं असेल तर गाढवाचं दूध तुम्हाला पोटात देण्याची प्रक्रिया पूर्वीच्या काळी असायची. आणि गधे का दूध असं ओरडत लोक गल्ली गल्लीतनं जायचे. जसं आपण दही वगैरे खरेदी करायचं तसं हे मूत्रसुद्धा मिळायचं आणि दूधही मिळायचं. तर हा सगळा जो भाग आहे तो कशासाठी लक्षात घ्यायचा आहे, तर आपल्याला समज आणि गैरसमज जे काय आहे त्याच्यातनं एक चांगलं काहीतरी तत्व याच्यातनं बाहेर पडावं. आणि हे अमृतोपम दूध जे आहे ना ते आपल्यासमोर कोणत्याही फॉर्ममध्ये जरी आलं तर त्याची उत्पत्ती कशातून झालेली आहे हे बघून त्याच्यासाठी काय प्रक्रिया करायची आणि कोणत्या आजारासाठी ते वापरायचं, हा भाग जो आहे ना हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि तोच विषय आजच्या या सगळ्या व्याख्यानाचा आहे आणि त्याच्याविषयी आपण जसं जमेल तशी माहिती पुढे सांगणार आहोत. सरांनी खूप सुरेख पद्धतीने आपल्याला दुधाचे जे गैरसमज आहेत ते आपल्याला समजवले, वरही माहिती आपल्याला सगळ्यांना दिली. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यविषयक टिप्स आणल्या, त्या टिप्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. दूध आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333. तसेच 777491 आणि 9595810727. ईमेल shriVishwamrut@gmail.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत तुमचं आहे कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य समीर जमदग्नी सरांसोबत. विश्रांतीच्या आधी मी काही टिप्सचा उल्लेख केला होता, टिप्सबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया. तर टिप नंबर 1 या प्रकारे आहे. वृद्ध व्यक्तींनी घरी केलेले श्रीखंड आठवड्यातून 2 वेळा सूर्यास्ताच्या आत 50 ग्रामपर्यंत सेवन करावे. या दिवशी संध्याकाळी इतर अन्न खाऊ नये. याने अन्नावरती रुची उत्पन्न होते, शरीराला बळ मिळते, शुक्रधातूचे वर्धन होते आणि मांस आणि मेदाचा क्षय होत नाही. स्थूल व्यक्ती आणि मधुमेह व्यक्ती यांनी हे श्रीखंड जे अवॉइड करावा, याचा प्रयोग करू नये. टिप नंबर 2 या प्रकारे आहे. 1 चमचा जोंधळे म्हणजे शाळू कुटून घेऊन आणि 2 कप पाणी म्हणजे 300 ml एकत्र उकळून 1 कप काढा तयार करावा. यामध्ये 1/4 चमचा मध घालून सकाळी संध्याकाळी हा काढा घ्यावा. दुपारी एकदाच ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी, वऱ्याचे तांदूळ, मुगाचे वरण आणि एखादी फळभाजी खावी आणि मोकळ्या हवेत फिरण्याचा व्यायाम करावा. वजन कमी होण्यासाठी हा व्यायाम सतत 2 महिने करावा. तर असे काही आरोग्यविषयक टिप्स आपल्याला सरांनी सांगितले आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की दुधाला आपण आयुर्वेदनुसार आणि आधुनिक शास्त्रानुसार कसं बघतो, म्हणजे त्याचे घटक आणि प्रकार याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा. हा एक चांगला प्रश्न विचारला आदित्य. कसं आहे, दूध असं म्हटल्यानंतर दुधातले घटक काय आहेत हे जाणून घेण्याची लोकांची खूप भावना असते आणि ते बरोबरही आहे. पण ते प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, मिनरल या भाषेमध्ये जसं बघतो ना तसं आयुर्वेदीय पद्धतीसुद्धा आपण त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचे घटक काय आहेत हेही बघायचं आहे. पहिली बाब म्हणजे दुधामध्ये गवळी लोक जे भेसळ करतात ना ते बघितल्यानंतर आपलं बऱ्याच वेळेला आपल्याला राग येतो, काय किती पाणी घातलं वगैरे असं होतं. पण परमेश्वराने जो गोकुळचा कान्हा आहे भगवंत, त्यांनी दुधामध्ये 87% पाणी आधीपासूनच ठेवलेलं आहे. हे जर याच्यातला विनोदाचा भाग जरी सोडला ना तर 87% त्यात पाणी आहे हे कुठंतरी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि नंतर याच्यात कार्बोहायड्रेटसुद्धा आहेत, फॅट्स आहेत, त्याची विविध प्रमाणं साधारण 3 ते 5% दरम्यान ही सगळी प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत. फॅटी आहे, कार्बोहायड्रेट आहे, त्यानंतर प्रोटीन्स आहेत, मिनरल्स वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यामध्ये आहेत आणि वॉटर सोल्युबल अशी व्हिटॅमिन्ससुद्धा त्याच्यामध्ये आहेत. एस्पेशली पाण्यामध्ये विरघळणारं व्हिटॅमिन सी आणि B12 आणि B2 हे याच्यामध्ये दुधामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती असतं. कॅल्शियमसुद्धा दुधातनं तुम्हाला मिळण्याची शक्यता जी आहे ती खूप चांगली असते. पण आयुर्वेदाचा टेकाचा जर बघितला तर तो खूप वेगळा आहे. हे आजन्म साथम्य म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत आपल्याला साथम्य होणारे, म्हणजे घेतलं तर तब्येत न बिघडवणारं असं हे प्रकरण आहे. मग हे व्यवहारात असं का दिसत नाही, तर आपण जे भारताची दुधाची गरज जर बघितली आणि प्रोडक्शन बघितलं तर इतकं दूध भारतामध्ये प्राण्यांच्यापासून येऊच शकत नाही आणि आपण भेसळीचं दूध पितो असा त्याचा एकंदरीत अर्थ होतो.
असं जर असेल ना तर त्याच्यामध्ये फॉर्मेलिन जे आहे ते त्याचं शेल्फ लाईफ वाढण्यासाठी घातलेलं असतं, सोडा बायकार्ब त्याच्यामध्ये घातलेला असतो, त्याच्यामुळे ते दूध फ्रेश दिसतं. त्याच्यावरून त्याच्यामध्ये फॅट किंवा स्टार्च घालतात. पाणी घालणं ही तर युज्युअल फेनॉमिना आहे. काही पिगमेंट्स वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये घातले जातात. तर हे सगळं भेसळीचं जे प्रकरण आहे ना त्याच्यामुळं आपलं दूध जे आहे समोरचं हे बिघडतं. त्यामुळे तुम्ही जे दूध घेताय ते कुठून मिळतं, खऱ्याच तिथं गायी आहेत का, म्हशी आहेत का, हे बघणं तुम्ही तिथं जाऊन हे खूप गरजेचं आहे. फक्त गवळ्यावरती विश्वास ठेवून असं प्रकरण करून चालणार नाही. तब्येतीशी त्याचा खेळ होतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या किडनी फेल्युअरमध्ये नंतर लँड होऊ शकतात. तुमचे हृदयाचे जे आजार आहेत ते वाढू शकतात. डिमेन्शियासारखे विकार किंवा लहान मुलांना ऑटिझम वगैरे आहे हा त्याच्यातून उत्पन्न होऊ शकतो. तर दूध प्युअर आहे ना हे बघणं खूप गरजेचं आहे. युरिया वगैरे घातलेलं जे दूध असतं किंवा फॉर्मेलिन वगैरे घातलेलं दूध असतं ह्याची चव म्हणजे त्या सोप आणि डिटर्जंटसुद्धा घातलेलं असतात. आणि हे सगळं मिक्सचर जे आहे ते फॅटमध्ये घालून जेव्हा ढवळलं जातं तेव्हा एक उत्तम पद्धतीचं कृत्रिम विषारी दूध तयार होत असतं आणि ते दिसताना आपल्या साध्या दुधासारखं दिसतं. तर आपण आपले सोर्सेस जे आहेत ते तपासून येणं खूप गरजेचं आहे. पण धारोष्ण दूध जर तुम्हाला मिळालं किंवा चांगल्या व्यक्तीकडनं तुम्हाला गाईचं किंवा म्हशीचं दूध मिळालं तर ते जे दूध आहे त्याच्यामध्ये मधुरत्व असतं. म्हणजे मधुर शीत असं त्याचे रस, विपाक आणि वीर्य सांगितलेले आहेत. ह्याच्याबरोबरीनं ते आजन्मसात्म्य मगाशी तुम्हाला मी सांगितलं, पण प्राय हा सद्य शुक्र करा हा पहा असं म्हटलेलं आहे. हे दूध घेतल्या घेतल्या इमिजिएट तुमच्या शरीरामध्ये शुक्राचं वर्धन पुरुषांच्या बाबतीत होतं. तर म्हाताऱ्या लोकांना त्यामुळं आचार रसायन नावाचा जो विधी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये तूप आणि दूध हे घ्यायला सांगितलेलं आहे. त्यांनी तुमच्या शरीरातल्या स्टेमसेल जे आहेत त्या उत्तम पद्धतीने तयार व्हायला लागतात, वाढायला लागतात आणि गटच्या बॅरियरमधनं ते रक्तामध्ये जाऊन तुमचे अवयव जे आहे ते रिफॉर्म होण्यासाठी त्याची मदत होते तुपाची आणि दुधाची. त्यामुळे आयुर्वेदाने दूध कधी त्याग जे सांगितलेलं नाही आहे. चांगल्या पद्धतीचं दूध हे 50 नंतर जायलाच पाहिजे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. ते पचावं कसं ह्याच्यासाठी वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपल्याला दूध पचत नाही, पण चांगलं दूध नेहमी पचतच असतं. जे खराब दूध आहे त्याच्या बाबतीत मात्र आपल्याला असा विचार जो आहे ना तो करावा लागतो की ह्याच्यात नक्की काय भेसळ आहे. भेसळ असलेलं दूध घ्यायचंच नाही आहे. पण इतर दूधं जी आहे ती शुद्ध करून सुद्धा आपल्याला वापरता येतात. आता तुम्ही एक लक्षात घ्या की दूध घेतल्यानंतर ते पचवणारं जो एन्झाईम आहे तो आपल्या शरीरात नाहीच आहे 3 वर्षानंतर असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आणि आयुर्वेद काय म्हणतं, प्राय सद्य शुक्र करा पया. आता शुक्र कुणाचं वाढायचं आहे, कुकुलं बाळाचं नाही आहे, ते तरुण व्यक्तीचं वाढणार आहे. तरुण व्यक्तीच्या शरीरात दूध घेतल्यानंतर शुक्राचं वर्धन होतं. तर तिथं शरीरात अशी नक्की एक कोणती तरी गोष्ट आहे की जी एन्झाईमच्या व्यतिरिक्त पचन करत असते आणि त्याला आयुर्वेदामध्ये अवस्थापाक असं म्हटलेलं आहे आणि पाचक पित्त असं म्हटलेलं आहे. तर तुमच्या शरीरात ज्या पोटामध्ये दूध जातं त्यावेळेला त्याच्यातलं पृथ्वी आणि जलमहाभूत जे आहे ते पहिल्यांदा वेगळं होतं. तेज जे आहे ते गृहिणीमध्ये म्हणजे लहान आतड्यात वेगळं होतं आणि वायू आणि आकाश हे कोणत्याही अन्नपदार्थातले मोठ्या आतड्यातनं बाजूला काढले जातात. तर आधुनिक शास्त्राचा विचार आणि हा इथं एवढा फरक आहे आणि म्हणून हे गैरसमज होतात. त्यामुळे तुम्ही दूध पिऊन आजारी पडताय तर ते दूध खराब आहे म्हणून ही गोष्ट घडत असते. चांगलं दूध असेल तर तुम्ही आजारी पडणार नाही. जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने ते दूध पिणं हे तुम्ही सुरू करायला पाहिजे. तरी कफप्रकृतीची व्यक्ती आहे, तुम्हाला त्वचाविकार आहे, मधुमेहासारखा आजार झालेला आहे आणि काही विशिष्ट पद्धतीची सूज आहे, जखमा झालेल्या आहेत तुमच्या शरीरावरती आणि त्या सडलेल्या आहेत, तर अशा वेळी तुम्ही दूध घेतलं तर त्याचा त्रास होणार आहे. कारण कफ वाढवणारी अशी ती गोष्ट आहे. तर कोणतंही दूध जे आहे ना ते मूत्रजनन आहे, रक्तपित्ताला कमी करणार आहे, वार्धक्य आणून देत नाही, मनाचा आल्हाद वाढवणार आहे, सत्वगुणाचा उत्कर्ष करणार आहे. तर हे सगळे भाग त्याचे जे आयुर्वेदाने सांगितले ते लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. पृथ्वी आणि जलमहाभूताचा आधिक्य जे आहे ते त्या दुधामध्ये असतं. म्हशीचं दूध असेल तर ते जास्ती जड असतं. गई म्हैस पाणी मिळायचं आपण म्हणतो ना, तर ते पाण्यामध्ये म्हैस गेल्यानंतर बाहेर लवकर येते. दलदलीतला तो प्राणी आहे. तर त्या दलदलीचा परिणाम काय आहे, पृथ्वीअधिक जल बरोबर ती बाहेरचा चिखल आहे आणि पृथ्वीअधिक जल हे शरीरातलं दुधाचं कॉम्बिनेशन आहे आणि हे कॉम्बिनेशन त्याच्यानी जर वाढलं तर ते दूध जास्ती घट्ट होतं. म्हणजे पूर्वीच्या काही लोक दुधाला चिखलासारखं दूध असं म्हणायचे, पातळसर चिखल असतं तसं दूध असायचं. आता हा प्रकार आपल्याला ऐकूनसुद्धा माहीत नाही आहे. परंतु ते दूध जे आहे ते निद्राजनन आहे. म्हणजे तरुण मुलाने एस्पेशली 10वी आणि 12वीला बऱ्याच मुलांच्या अंगात येतं आणि झोप जी आहे ती इतकी जबरदस्त होते की आईवडिलांची झोप उडते. तर अशा वेळेला आईवडिलांनी म्हशीचं दूध प्यायला पाहिजे आणि मुलांनी गाईचं दूध पिऊन म्हशीचं सोडायला पाहिजे असं आपण गमतीने म्हणू शकतो. तर हे एवढं सांगण्याचं कारण असं आहे की प्रत्येक दुधाला ते शरीर जसं आहे त्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट आलेला असतो. तर गाईचं हे दूध हे ह्या पद्धतीचं आहे. आता हत्तीने जो दूध मिळत नाही पण मिळालं तर शरीराचं दारडे करण्यासाठी ते अतिशय प्रशस्त आहे असं सांगितलेलं आहे. पक्षवातासारखा आजार झाला आहे किंवा नरसिंहात झालेला आहे किंवा ट्रान्सफर्स न्यूरायटिससारखा आजार झालेला आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गाढवाचं दूध आणि घोड्याचं दूध म्हणजे घोडीचं दूध जे आहे ना ते खूप उपयोगी पडतं.
राजक्षम्यासारखा आजार आहे, पोटात विचित्र पद्धतीचे आजार झाले आणि तिथले मायक्रोब्स तुमचे नष्ट झालेले आहेत, तर शेळीचं आणि मेंढीचं दूध तुम्ही घेऊ शकता. तर हा सगळा जो भाग आहे ना तो त्या हिशोबाने खूप लक्षात ठेवायला पाहिजे. बुद्धिश्रुती एकाग्रता चांगली करायची असेल तर तुम्ही आंबट चिंबट आणि आंबवलेलं अन्न सोडायचं आणि गाईच्या दुधावरती जर तुम्ही राहिलात तर बुद्धी तल्लख होण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होत असतो. तर हा सगळा भाग जो आहे ना तो आयुर्वेदाने ह्या पद्धतीने सांगितलेला आहे आणि त्याचं कॉन्स्टिट्यूशन आपण तेवढ्यासाठी लक्षात घेतलं, अधुनशास्त्राचं सुद्धा आणि आयुर्वेदाचं सुद्धा. सर आपल्याला एक फोन येतोय, मंगल आपटे बोलताय पुण्यावरून. मंगलजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा, मला असं विचारायचं होतं, वावडिंग घालून लहान मुलाला दूध देतात ते कशासाठी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आजोबा होते तर ते गाईच्या धारा काढायचे, तर ते धारानी ते गरम दूध असत होतं ते प्यायला जायचं होतं, ते खूप छान होतं आणि ते दूध प्यायल्याने त्याचा काय फायदा होता? आता ते तसं मिळणं अवघड आहे. गाईचं दूध हे खूपच चांगलं, तर ते सकाळी. धन्यवाद. कसं आहे, वावडिंगला कृमिघ्नाचा एक पर्यायी शब्द आहे, म्हणजे जंतू नष्ट करणारं ते औषध आहे. आणि दूध शुद्ध करण्यासाठी पाऱ्याचा जसा शरीरामध्ये आयुर्वेदाने वापर करून घेतलेला आहे, वेगवेगळ्या शरीरातल्या प्रक्रिया चांगल्या होण्यासाठी किंवा शरीर क्रिया चांगल्या होण्यासाठी, तसं वावडिंग हे वनस्पती असं द्रव्य आहे की जे शरीरातल्या दोष धातू आणि मलांची प्रक्रिया चांगली करतं, भूक वाढवतं, अन्नाचं पचन व्यवस्थित करतं, मलमूत्राचं विसर्जन व्यवस्थित करतं, कृमी नष्ट करतं, रक्ताचं आरोग्य सुधारतं. अशा खूप चांगल्या पद्धतीने वावडिंगाचा प्रयोग जो आहे तो केला जात असतो. तर दूध जे आहे त्याच्यातला कफाचा दोष नष्ट होण्यासाठी, त्यातले कृमी जे आहेत पॅथोजन्स जे वेगवेगळे आहे ते नष्ट होण्यासाठी वावडिंग टाकून ते दिलं जातं. फक्त एक आहे की लहान मुलांना दूध देत असताना वावडिंग जे आहे ते वमनसुद्धा उत्पन्न करतं, तर त्यामुळं उलटी होऊ नये म्हणून त्याचं प्रमाण थोडंसं ठेवायचं. ऐकलेलं आहे कुठेतरी चांगलं सांगितलेलं आहे म्हणून लगेच वावडिंग 1 चमचा आणि दूध 1 कप असं केलं तर त्यांनी उलटी होण्याची शक्यता आहे. तर अल्प प्रमाणामध्ये हे प्रकरण वापरायला पाहिजे. 150 ml जर दूध असेल ना तर त्याच्यामध्ये फक्त 1 ग्रॅम एवढं वावडिंग जरी टाकलं आणि उकळून दिलं तरी चालतं. धारोष्ण दूध हे अमृतोपम असं सांगितलेलं आहे. गाईच्या बॉडी टेम्परेचरचं जेव्हा तुम्ही दूध घेता तेव्हा त्यातल्या स्टेम सेल्स या जिवंत असतात. जेव्हा तुम्ही पाश्चराईज करता एखादी गोष्ट किंवा दूध आपल्याला जे मिळतं ना ते बऱ्याच वेळा 8-9 दिवसाचं शिळं दूध असतं. असं का होतं तर ते त्याचं टेम्परेचर जे आहे ते 63 पासून 150 डिग्रीपर्यंत पाश्चरायझेशन करताना ते वाढू शकतात आणि सडनली एकदम ते पुन्हा 4 डिग्रीपर्यंत आणतात. तर अति उष्ण आणि अति थंड असे दोन्ही प्रकार ज्यावेळेला एका दुधावरती होतात ना त्यावेळेला ते दूध दुष्पाच्य होतं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना दूध पिलं की पोट भरल्यासारखं होतं, गॅसेस होतात, मळमळतं, उलटी विलकी काय वाटतं. हे का होतं तर त्या दुधावरची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी. पण दुधावरची ही प्रक्रिया का केली जाते तर जंतू नष्ट व्हावेत म्हणून केली जाते. पण जंतू नष्ट होण्याच्या नादामध्ये त्यातली मौलिक घटक द्रव्ये जी आहेत ती जर नष्ट व्हायला लागली आणि पोटाला तर जर ते फ्रेंडली होईना झालं तर ते त्रासदायक होऊ शकतं. तर तुम्ही धारोष्ण दूध घेऊ शकता. मापामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये कोणती गोष्ट जी आहे ना ती खाताना मात्रा अशी ती अध्याय नावाचा अध्याय सांगितलेला आहे. तुम्ही चुकीची गोष्ट खाल्ली तरी ती थोडीच खा तर तुम्हाला बाधणार नाही. चांगली गोष्ट आहे तर भूक पोटामध्ये तेवट ठेवून तुम्ही खा असं आयुर्वेदाचं म्हणणं असतं. तसं दुधाच्या बाबतीत आहे. दूध चांगलं मिळतं आहे, धारोष्ण मिळतं आहे म्हणून पहिल्या दिवशी पाव लिटर दूध घेतलं असं करू नका. बसून दूध प्या आणि दूध जे आहे ते खा, तोंडात लाळ मिसळून ते पोटात जायला पाहिजे. आपल्या मुखकुहरापासून म्हणजे तोंडापासून ते इलियमपर्यंत म्हणजे लहान आतड्याचा जो शेवटचा भाग आहे तिथपर्यंत दुधाचं पचन हे पूर्ण होतं आणि नंतर त्यातलं पाणी जे आहे ते मोठ्या आतड्यात शोषलं जातं. तर ह्या हिशोबाने दूध जे आहे ते थोडं थोडं पिणं हे खूप गरजेचं आहे. आणि वावडिंगाने जसं दूध सिद्ध केलं जातं तशा अजून काही वनस्पती आहेत त्याही आपण बघणार आहोत की ज्याचा परिणाम हा आपल्या शरीरावरती खूप चांगल्या पद्धतीने दुधाच्या हिशोबाने येत असतो. तर दुधातले दोष काढण्यासाठी हे सगळं प्रकरण खूप उपयोगी पडतं. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत. आणखीन काही आरोग्यविषयक टिप्स ऐकणार आहोत. पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. दूध आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबा गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 777491 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य समीर जमदाग्नी सरांसोबत. आणि आजचा आपला विषय आहे दूध आणि आयुर्वेद समज गैरसमज. तर पहिल्यांदा आपण टिप्स बघूया.
टिप नंबर 3 जी आपल्याला सरांनी सांगितली ती या प्रकारे आहे. लहान मुलांना अंथरुणात लघवी होत असेल तर मोहरीचे तेल माकड हाडावर आणि बेंबीच्या खाली दिवसातून 2 वेळा लावावे. कमरेला माकड हाडावर येईल अशा पद्धतीने कर दोऱ्याला सुपारी बांधावी. सुपारी टोचत राहिल्याने मूत्राशयाचं काम संतुलित होते. हा प्रयोग सतत 3 महिने करावा. टिप नंबर 4 या प्रकारे आहे. लहान मेंदूचे काम तल्लख राखण्यासाठी आणि मेंदूचे आजार होऊ नये यासाठी प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींनी पाय टेकतील अशी सायकल चालवावी. एका पायावर उभे राहण्याचा किंवा ताडासनाचा पर्वतासनाचा अभ्यास करावा. उलटे चालावे आणि आयुर्वेदातील महामयुरी घृत सकाळी 5 ग्राम प्रमाणात पोटात घ्यावे. याने कंपवात, तोल जाणे, चक्कर येणे अशा लक्षणांमध्ये चांगला फरक पडताना आपल्याला दिसतो. तर अशा काही आरोग्यविषयक टिप्स आपल्याला सरांनी सांगितले आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की दूध कोणासाठी फायदेशीर आहे आणि याचा तोटा काय, म्हणजे कुठल्या आजारांसाठी हा तोटेशीर? हा एक छान प्रश्न आहे. कसं होतं, दूध कुणासाठी फायदेशीर आहे तर खरं तर सगळ्यांनाच आहे. आजारपण आल्यानंतर मग आपल्याला विचार करायला लागतो की दूध द्यायचं की नाही ते. पण त्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आता 30-40 वर्ष आम्ही उंची वाढवण्यासाठी औषध देतो. त्याच्यात दूध हा महत्त्वाचा भाग असतो आणि उभ्याने ते दूध घेणं असा प्रकार त्यात करायला लागतो. युजली बसून द्रव पदार्थ घ्यायला पाहिजेत हे अगदी नक्की आहे. पण इलियमवरती आणि सिकमवरती पहिला त्याचा इम्पल्स यावा यासाठी ते उभाने दूध घ्यायचं असतं. तर मुली ज्या असतात ना त्या 70% मुलींना दूध आवडत नाही. म्हणजे किती हा दैव दुर्विलास आहे बघा. ज्यांच्या शरीरामध्ये मॅमरी ग्लॅन्ड्स आहेत म्हणजे स्तन आहेत आणि ज्यांच्या स्तन्याशयातून त्यांच्या बाळासाठी दूध येणार आहे त्या व्यक्तीला दूध आवडत नाही. याच्या एवढा दुसरा भयंकर प्रकार नाही. तर हे अतिशय अयोग्य आहे. असं का होतं, तूप आवडत नाही, दूध आवडत नाही, दुधाचा वास चालत नाही. सगळ्या गोष्टी आपण पंचज्ञानेंद्रियासाठी करायच्या नसतात आणि जे इंद्रियाला दुखतं ना ते नेहमी हितकारक असतं. कडुलिंबाचा रस कुणाला आवडला आहे पण आहे ना उपयोगी तो. आणि जिलेबी इंद्रियांना आवडते. खाऊन खाऊन मधुमेह झाला किंवा वजन वाढलं की मग आपल्याला ते समजतं. तर इंद्रियाला दुखणारी प्रत्येक गोष्ट ही हितकारक असते असं एक नियमच तुम्ही समजून चाला. तर या मुली बऱ्याच वेळा दूध जे आहे त्याच्यावरची साय अशी काढून अशी डायनिंग टेबलला लावतात. आईसमोर असेल तर अशी लावतात, वडील असेल तर खालनं लावतात. परंतु त्यांचं हे प्रकरण जे आहे ते इतकं भयंकर आहे की ह्याच्यावरती उपाय काय करायचा असा ज्या वेळेला प्रश्न पडला त्या आयुर्वेदातली एक खूप छान गोष्ट त्यांच्यासाठी वापरता आली. आणि तुम्ही तुमच्या मुलामुलींना ज्यांना दूध आवडत नाही किंवा आता मोठे लोक जे आहेत ना 40-50चे त्यांनी आयुष्यात दूध घेतले नाही असे लोक असतात बरं का. आंबा न आवडणारे लोक असतात, तूप न आवडणारे लोक असतात. तर या लोकांसाठीच हे एक प्रकरण जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला त्या मुलीचा किंवा मुलाचा आपण स्वयंपाक करतो किंवा एखाद्या व्यक्तीचा त्यावेळेला भात तयार करत असताना त्यात पाणी घालतो, त्याच्याबरोबर आपण त्यात दूध घालायचं. पोळ्या तयार करत असताना त्याच्यामध्ये दूध घालायचं. भाकरी करत असताना त्यात दूध घालायचं. आणि कृपा करून ह्या वेळेला त्याच्यात मीठ घालू नका, कारण दूध आणि मीठ हे विरुद्धान्न आहे आणि त्यांनी मध उत्पन्न होतं आणि रक्त खराब होऊन यकृताचे आजार उत्पन्न होतात. कारण दुधावरती मीठ जे असं ते घ्यायचं नाही. तुम्ही पोहे खाल्लेले आहेत, कांदे पोहे, आणि नंतर चहा पिता तर त्यातलं मीठ आणि जे दूध आहे ना ते तुम्हाला खराब करतं शरीराला आणि वृक्क खराब होण्यापर्यंत हे प्रकरण जे आहे ते नंतर वाढत जातं. तुम्हाला वाटतं येईल की एकाच दिवसात हे होणारं काही नाही आहे. धबधबा ज्यावेळेला दगडावरची खाली कातळावरती पडतो आणि वर्षानुवर्ष पडतो त्यावेळेला खालच्या कातळाला खड्डा पडत असतो. तर तुम्ही रोज खाणलेलं जे चुकीचं अन्न आहे त्याचा अति हा प्रकार जो आहे तो काही वर्षांनी होतो आणि मग त्रासदायक होतं. तर असं दूध ज्यावेळेला घ्यायला लागतं आणि तुम्ही तो भात किंवा भाकरी खायला लागता आणि ते रक्तातनं ज्यावेळेला त्याचा इम्पल्स जो आहे तो तुमच्या ब्रेनला लागायला लागतो त्यावेळेला 1 चमचाभर दूध न पिणाऱ्या मुली नंतर 1.5 लिटर दूध प्यायला लागतात. तर हा प्रयोग जो आहे तो तुम्ही करून बघा आणि कोणतीही चांगली गोष्ट घ्यायला कचरू नका, तर तुमच्या आरोग्यावरती त्याचा चांगला परिणाम येणार आहे. आता प्रकरण जे आहे ते कुणाला दूध उपयोगी आहे, तर उंची वाढण्यासाठी तुम्ही 1 मूठ अळीव जे आहे ते रोज सकाळी घेत चला आणि दूध पीत चला, तर वयवर्ष 6 ते 16पर्यंत तुमची उंची छान पद्धतीने वाढू शकते. शारदीय नवरात्र ज्यावेळेला असतं ना त्यावेळेला तुम्ही हे प्रयोग जर केले तर निसर्गाचा असा समतोल त्यावेळेला असतो की उंचीवरती त्याचा चांगला परिणाम येतो. आणि जपानसारख्या लोकांनी त्यांच्या उंचीमध्ये फक्त व्यायामाने 3 इंच उंची वाढवलेली आहे सरासरी उंची. आपल्याबरोबर त्याच्याबरोबर आयुर्वेद आहे, तर हे प्रकार तुम्ही करून बघा तर तुमच्या मुलांची उंची वाढायला लागेल. जे आईवडील खुजे आहेत आणि ज्यांची मुलं खुजी आहेत अशा लोकांनी हे जर सुरू केलं तर त्या मुलांची मुलं म्हणजे जे आईवडील आहेत त्यांचे नातू जे आहेत किंवा नात जे आहे तिला उंचीचं औषध घ्यायला लागत नाही आणि हेरिडिटी फॅक्टर जो आहे तो सुद्धा ओव्हरकम केला जातो. तर हे 40 वर्षांनंतर मी अधिकारांना सांगू शकतो, कारण अनुभव आयुर्वेदाचा जो आहे ना
तो ग्रंथात सांगितलेला आहे, पण प्रत्यक्षात बघितल्यानंतर असं लोकांना सांगणं हे जास्ती इष्ट आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही हे करून बघणं खूप गरजेचं आहे. आता जलोदर झालेले लोक इतके असतात, दारू पिऊन किंवा नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस होतं आणि जलोदर होतो. तर अशा लोकांना गाईचं दूध जे आहे ते दिवसभर प्यायचं. तहान लागलं तरी दूध, भूक लागलं तरी दूधच. आणि त्याच्याबरोबरीनं गोमूत्रातली काही औषधं असतात ती जर दिली तर मग त्यांना इसोफेजियल व्हरायचे जे आहे दोन्ही बाजूला झालेले शौचाच्या मार्गे जे रक्त किंवा मलाईना होतं तो सुद्धा कमी यायला लागतो आणि यकृत पुन्हा काम करण्याची शक्यता वाढायला लागते. केस जसे आपल्या शरीरातले नवीन वाढत राहतात तसं यकृत हा एकच भाग परमेश्वराने असा दिला की जो कापल्यानंतर सुद्धा पुन्हा वाढतो आणि पहिल्यासारखा होऊ शकतो. तर तुमचा अंगठ्या एवढं जरी लिव्हर शिल्लक जर राहिलेलं असेल तरी आयुर्वेदिक या पद्धतीने आणि दूध पिऊन त्यातनं तुम्ही पहिल्यासारखे पुन्हा होऊ शकता, असा प्रकार घडू शकतो. हृदरोग असलेल्या लोकांना, दमा असलेल्या लोकांना याच पद्धतीने आम्ही औषध देतो. एक वेळा जेवायचं आणि एक वेळा दूध घ्यायचं. तुम्ही म्हणाल दम्यामध्ये कसं दूध चालेल, तर तुम्ही अन्न न खाता जर दूध प्यालं ना तर कफ होत नाही. तुम्ही अन्न खाताय आणि दूध त्याच्याबरोबरीने घेताय ना तर नक्की कफ होतो. तर हे लक्षात घेऊन तुम्हाला वागायला पाहिजे. ताप आलेला आहे अंगामध्ये आणि तुम्ही दूध प्यालेलं आहे तर तुम्हाला ताप तो वाढणार आहे. नवज्वरामध्ये दूध हे अतिशय हानिकारक सांगितलेलं आहे. अग्निमान जे आहे अजीर्ण आहे आणि तुम्ही दूध घेताय. सांधे सुजलेले आहेत आणि त्याच्यात खूप वेदना आहेत, अशा आम वातामध्ये तुम्ही दूध घेतलं तर ते खूप त्रासदायक तुम्हाला होणार आहे. तर हा सगळा भाग लक्षात घेऊन दुधाचे फायदे आणि तोटे जे आहेत ते ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. परंतु एक गोष्ट अशी नक्की आहे की आपल्या शरीरातला रसधातू जो आहे त्याच्यावरती या दुधाचा परिणाम होतो. आपल्या शरीरातल्या मज्जाधातूवरती परिणाम होतो, आपल्या शरीरातल्या मेदधातूवरती होतो आणि आपल्या शरीरातल्या शुक्रधातूवरती याचा परिणाम होतो. तर तुम्ही जे दूध घ्यायचं आहे ते तुम्हाला चालत नाही असे शरीरात आजार असतील तर शरीरातल्या ह्या आजारांच्यावरती दुधानेच मात करता येते. कारण दूध ह्या गोष्टींना नक्की बिघडवणार आहे आणि त्याच्याबरोबर जर औषधं तुम्ही दिली आणि सिद्ध दूध जर दिली तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरातले आजार जाण्यासाठी होत असतो. तर ही एक आयुर्वेदाची वेगळी क्षीरपाक नावाची कल्पना आहे आणि ती अप्रतिम पद्धतीने वैद्य लोक त्यांच्या रुग्णांच्यावरती वापरत असतात. तर हा निषेधाच्या हिशोबाने आणि उपयोगाच्या हिशोबाने सांगितलेला भाग झाला. तुम्हाला जखम झालेली आहे, तुम्ही म्हातारे झालेले आहेत, तुम्ही गड चढून आलेले आहेत, तुम्ही खूप अधोगमन म्हणजे वारी केलेली आहे पायी आणि थकून जर गेलेला असाल तर दुधासारखं दुसरं अमृत नाही आहे. तुमच्या शरीरातल्या शुक्राचं जर वेळ झालेला असेल, मग तो मैथून कर्मामुळं असेल, क्षार खूप खाल्ल्यामुळं असेल किंवा जागरणांच्यामुळं असेल किंवा त्याच्यामुळं त्यातनं हृदरोग तुम्हाला उत्पन्न झालेला असेल तर अशा वेळेला दुधासारखं दुसरं औषध नाही आहे. तर अन्न औषध कसं होऊ शकतं हे रक्तपित्त नावाच्या आजारामध्ये किंवा आता सांगलेल्या जलोदरामध्ये दिसून येतं. तर दुधाचे गुण आणि दोष जे आहे ते वैद्यांच्याकडनं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त हाय प्रोटीन्स किंवा मिनरल्स किंवा कार्बोहायड्रेट्स किंवा मायक्रोन्युट्रियन्स किंवा व्हिटॅमिनच्या हिशोबाने तुम्ही विचार करत असाल तर नाण्याची दुसरी बाजू कधीतरी बघणं हे गरजेचं आहे आणि त्याशिवाय हे लेक्चर जे आहे त्याचं तुम्ही मनन, चिंतन आणि आचरण करायला पाहिजे. नक्कीच. सर, आपल्याला एक मेलवर प्रश्न आला आहे. अभय कदम बोलत आहे की त्यांच्या बायकोला फॅटी लिव्हरचा डिसीज आहे आणि फॅटी लिव्हरच्यासाठी ते आधुनिक औषधं घेत होती पण त्यांना ते आधुनिक औषध सूट होत नाही आहे, साईड इफेक्ट्स होत आहेत. तर त्याबद्दल आयुर्वेदात काय करता येईल? कसं आहे, 70% ते 80% भारतीय लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो कारण आपले जीन्स, राहणीमान आणि जेनेटिक जे म्युटेशन आहे ना ते त्या पद्धतीने घडत गेलेलं आहे आणि सेंट्रल ओबेसिटी तर खूप असते. स्पेशली दक्षिण भारतामध्ये हे प्रकरण आपल्याला जास्त दिसतं आणि त्याच्यामध्ये आता फॅशन म्हणून सिनेमा वगैरे पिक्चर वगैरे बघून मुलं, मुली आणि तरुणी आणि इतरसुद्धा लोक हे दारूचं सेवन खूप मोठ्या प्रमाणावर करतात आणि बियर वगैरे सारखा जो भाग असतो त्याच्यात कोबाल्ट नावाचा एक धातू असतो आणि कोबाल्ट ॲब्सॉर्प्शन झालं ना की तुम्हाला फॅटी लिव्हर व्हायला लागतं, रक्तवाहिन्या ज्या आहेत हृदयाच्या जाड व्हायला लागतात आणि अकाली मृत्यू येण्याची शक्यता आणखी वाढते. तर बियर ही दारू नये असं लोकांचं जे म्हणणं असतं ना तेही फारसं काय उपयोगी नाही आहे आणि याचा सेक्स ऑर्गनवरती परिणाम होतो, मनावरती परिणाम होतो. नुसतीच काम वासना जास्ती वाढते. इट प्रोवोक्स अँड प्रोवोक्स बट टेक इट अवे द परफॉर्मन्स असं एक वाक्यच आहे. तर ॲक्ट काही नाही आणि फक्त इच्छा झालेली आहे असं प्रकरण त्यातनं घडायला लागतं. तर हे सगळं सर्वथैव अयोग्य आहे. राजस आणि तामस अशा पद्धतीने हे प्रकरण जे आहे ते बघायला लागतं आणि शरीराचं खूप मातेरं होतं ह्याने. याचं कारण काय तर लिव्हर हे आपल्या शरीरातलं चेकपोस्ट आहे. तेच जर खराब झालं तर शरीरामध्ये अंधाधुंदी कारभार सुरू होतो. सगळे विषारी घटक जे आहेत ते तुमच्या शरीरामध्ये जायला लागतात आणि तुम्ही मोठ्या आजाराला बळी पडता आणि अकाली मृत्यू हा नेहमी तुमच्यावरती टपून बसलेला असतो. हे जर लक्षात घेतलं तर फॅटी लिव्हरसाठी आता बऱ्याच वेळेला असं होतं की रक्ताची उत्पत्तीचं स्थान आयुर्वेदाने रक्तवस्त्रोताचं मूलस्थान यकृत आणि प्लीहा सांगितलेलं आहे. तर रक्तपाचक नावाचं औषध तुम्ही जवळच्या वैद्याकडे आणा, त्याचा काढा सकाळच्या वेळेला घ्यायचा आणि
मेदोपाचक म्हणजे जे फॅट आहे ते विरघळणारं औषध रात्री घ्या. संध्याकाळचं जेवण बंद करा, त्यावेळेस फक्त गाईचं दूध घ्या. आणि दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीची नाचणीची भाकरी जी आहे ती, गव्हाचा फुलका, बिन तेल तूप न लावलेला, आणि मुगाचं कढण जे आहे ते, किंवा मूग आणि तुरीचं वरण, आणि एखादी फळभाजी असं तुम्ही करा. सर्वांगासन करा, त्याच्याबरोबर शंख मुद्रा करा, आणि 45 मिनटं रोज चाला. आणि याच्यानंतर तुमच्या शरीराला जेवढं हवं तेवढा मेद जो आहे तो यकृतातून काढला जाईल. यकृत पूर्णतः नॉर्मलच व्हायला पाहिजे. अशा अट्टहासापायी जर तुम्ही जायला लागाल तर तुमचे केस गळायला लागतील. मेदातून पुढचा उत्पन्न होणारा धातू जो आहे तो अस्थि धातू आहे. तुमचं यकृत चांगलं होईल आणि तुमची हाडं झिजायला लागतील. तर शरीराचं हे म्हणणं जे आहे ना ते आयुर्वेदाने कसं मांडलेलं आहे, समदोषा हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा स्वस्तित्व विधीयते. तर तुमचं शरीराच्या प्रत्येक क्रिया ज्या आहेत त्या व्यवस्थित व्हायला पाहिजे. हलकेपणा त्याच्यामध्ये पाहिजे, मन प्रसन्न पाहिजे, फिलिंग ऑफ वेल बिंग पाहिजे, संडास लघवी व्यवस्थित व्हायला पाहिजे, तोंडामध्ये रुची पाहिजे, तुम्ही कुठेही गेला तर आप आहे बाहेर आई असं तुमचा चेहरा असायला पाहिजे. असं जर झालं तर तुम्ही नॉर्मल आहे. प्रत्येक वेळेला पॅरामीटर्स बघून लॅबोरेटरी टेस्टमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथे ॲव्हरेज व्हॅल्यू दिलेले असतात की त्या व्यक्तीसाठी प्रत्येक वेळेला योग्य असेलच असं नसतं. त्याचाही आदर करावा तुम्ही. परंतु अतिरेक केल्यानंतर काय होतं, किंवा 40 वर्षाची 50 वर्षाची स्त्री आहे आणि झिरो फिगर त्या पाप्याच्या पितर असलेल्या मुली दाखवतात टी व्हीवरती बऱ्याच वेळा ॲडव्हर्टाईजमध्ये, तसं होण्याचा जो प्रयत्न केला जातो ना तो अतिशय चुकीचा आहे. त्याच्यामध्ये खूप घातक परिणाम, लिथल परिणाम तुमच्या तब्येतीवरती येऊ शकतात आणि तब्येतीचं वाटोळ होऊ शकतं. सर, तुम्ही दुधाबद्दलचे गैरसमज सांगितले, त्यासोबत तुम्ही दुधाचे फायदे कोणते, तोटे कोणते याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. आता लॅक्टोज इंटॉलरन्स हा प्रकार काय आहे? कसं होतं की शरीरातलं दुधातलं जे लॅक्टिक ॲसिड किंवा जे मसलमध्ये नंतर तयार होतं, पण लॅक्टोज शुगर जी आहे ती पचवणारं आणि दूध पचवणारं जे एक प्रकरण एन्झाईमच्या स्वरूपात असतं ते शरीरात नसतं किंवा नष्ट झालेलं असतं असं बऱ्याच वेळा धरलं जातं. आणि त्याचा परिणाम म्हणून दूध जे आहे ते पचत नाही मुलांना किंवा तरुण लोकांना. आणि त्याच्यामध्ये काय होतं, पोट फुगणं, गॅसेस होणं, पोटात आवाज येणं, मळमळणं अशी लक्षणं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा येतात आणि त्या दूध घेतलं जात नाही. पण मॅमल्स आहे, आपण स्तनधारी प्राणी आणि आपल्याला दूध पचत नाही असं होऊ शकत नाही. तर मुस्ता वचाग्नी द्विनिशा दिवशिकता भल्लात पाठा त्रिफला विषाक्ता कुष्ठम त्रुटी हेमवतीच्या योनी स्तन्यामयाग्ना मलपाचनाश्य असा एक श्लोक दिलेला आहे अष्टांग हृदया ग्रंथामध्ये. मुस्ता नावाची लवाळ नावाची वनस्पती ती दुधामध्ये घालून उकळून ते दूध प्यायला पाहिजे. वचा म्हणजे वेखंड, हळद आणि दारूहळद अशा 2 वनस्पती आहेत. भल्लात म्हणजे बिब्बा आहे, पाठा नावाची वनस्पती आहे, त्रिफळ आहे, कुष्ठ किंवा कोष्ठ नावाची वनस्पती आहे, किंवा वेलदोड आहे. अशा ज्या वनस्पती आहेत त्या दुधामध्ये टाकून जर शिजवल्या तर कोणतंही दूध तुम्हाला पचू शकतं आणि लॅक्टोज इंटॉलरन्स तुमचा जाऊ शकतो. तर तुम्ही हे प्रयोग करा. एकदम दूध सोडू नका. तुम्ही औषध घेऊन दूध पचवायची ताकद वाढवा. तुमच्या शरीरातला जो एन्झाईम आहे तो रिफॉर्म करण्यासाठी जे काय लागतं, रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी जे काय लागतं ते तुम्ही करायला पाहिजे. तर हा फार महत्त्वाचा भाग आहे. आता प्राण्यांना बऱ्याच वेळा इंजेक्शन दिली जातात आणि अँटीबायोटिक दिले जातात. त्याचा परिणाम तुमच्यावरती येऊ शकतो. अँटीबायोटिक जर दिली गेलेली असेल तर तुमची रेझिस्टन्स कपॅसिटी जी आहे ना त्या अँटीबायोटिकलाच यायला लागते आणि तुम्हाला अँटीबायोटिक दिलेलं लागू पडत नाही असं होतं. वेगवेगळ्या ॲलर्जीज तुम्हाला येऊ शकतात. विषाक्तता किंवा टॉक्सिसिटी जी आहे ना ती त्या दुधामुळे येऊ शकते. ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन जे आहे ते बऱ्याच वेळेला गाईना म्हशीना वगैरे दिलं जातं. तर त्याचा परिणाम जो आहे तुमच्या इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या लेवल जे आहेत त्या स्त्रियांच्या बाबतीत खूप फिरू शकतात. आणि कोणताही हार्मोन हा प्री कॅन्सरच असतो. मॅलिग्नन्सी उत्पन्न होण्यापर्यंत त्याची पाळी जी आहे ना ती जाऊ शकते. तर ह्या गोष्टीपासून तुम्ही जपणं गरजेचं आहे. असं जे दूध तुमच्याकडे येतं ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक आहे आणि हार्मोनसुद्धा आहेत अशी दुधंसुद्धा मगाशी सांगितलेल्या वनस्पतींनी सिद्ध करून जर तुम्ही वापरली ना तर तुम्हाला आजार उत्पन्न होण्याची शक्यताही खूप कमी असते. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. दूध आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 777491 आणि 9595810727. ईमेल shriVishwamrut@gmail.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत दूध आणि आयुर्वेद समज गैरसमज. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की देवाला आपण दुधाचा अभिषेक करतो त्याचं मागचं कारण काय?
कसं होतं, अभिषेक करत असताना समोरची जी देवता आहे तिची प्राणप्रतिष्ठापना करायला लागत असते आणि आपले दोष जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये घालून विसर्जन करणं ही गणपतीच्या वेळची प्रक्रिया आपण सगळे बघत असतो. परंतु दूध, मध, तूप, दही वगैरे हे सगळे पदार्थ जे आहेत ना ते एकत्र करून तुम्ही जर पोटात घेतले तर तुमचं पचन खूप उत्तम पद्धतीने व्हायला लागतं. लहान मुलांची उंची वाढते, बुद्धिस्मृती, एकाग्रता जी आहे ती चांगली मेंटेन होते आणि तुमच्या स्टेम सेल जे आहेत त्या जास्ती कार्यरत होतात. देवावरती अभिषेक करून काही वनस्पती आपण बेलासारख्या, तुळशीसारख्या ठेवतो, त्यावेळेला ते मेडिकेटेड असं द्रव तयार होतं आणि ते सगळ्यांनी घरच्यांनी घ्यायचं असतं. म्हणून ते दुधाचा अभिषेक जो आहे ना तो केला जातो आणि तो दरवेळेला करावा. बाहेर मोठ्या देवळामध्ये केल्यानंतर ते वाया जातं वगैरे लोक म्हणतात. लोक प्रत्येक वेळेला काही झालं तरी बोलणारच आहेत. जे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे, समाजासाठी चांगलं आहे आणि तुमच्या घराण्यासाठी चांगलं आहे ते तुम्ही करायला पाहिजे. कारण बचत ही आरोग्याची व्हायला पाहिजे, फक्त पैशाची नाही. आरोग्याची बचत झाली तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होणार आहेत. तर त्या हिशोबाने काही वनस्पती अशा आणलेल्या आहेत की ज्या दुधामध्ये टाकून सिद्ध दूध जर तुम्ही घेतलं तर ते तुम्हाला पचायला लागेल आणि तुम्हाला त्याचा त्रास न होता शरीरातल्या अनेक आजार त्याच्यातनं दुरुस्त होऊ शकतात. तर पहिली एक वनस्पती तुम्हाला इथं मी दाखवतो. ही पहाडमूळ नावाची एक वनस्पती आहे आणि ह्याचं मूळ जे आहे ते किंवा पानांचं चूर्ण हे दुधामध्ये टाकून जर उकळलं आणि ते दूध जर पोटात घेतलं तर मूळव्याधीतली सूज कमी होते, वेदना कमी येतात. संग्रहणी नावाचा जो आजार आहे तो कमी होण्यासाठी या दुधाचा उपयोग होतो माफक प्रमाणात घेऊन. आणि त्याच्याबरोबरीनं ज्या लोकांना अतिसार होतो त्यांना ह्याच्याबरोबर पुड्याचं पाळ जे आहे ते देऊन त्याचा उपयोग होतो. तर ही एक वनस्पती झाली. दुसरी एक वनस्पती आहे आणि ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं हे लवाळं किंवा मुस्ता नावाची वनस्पती आहे. नागरमोथा याच्या खाली कंद असतो आणि तो सुगंधी असतो. उठण्यामध्ये आपण हा घालत असतो. तर ह्या मुस्ता किंवा अतिविष या दोन्हीपैकी कोणतीही वनस्पती वापरली तर लहान मुलांना दूध पचत नसेल तर उत्तम पद्धतीने पचायला लागतं. तर त्यासाठी नागरमोथ्याचा तुम्ही वापर करून घ्या. आणखीन काही वनस्पती आहेत त्याच्यामध्ये हरितकी नावाची वनस्पती इथं फळं तुम्हाला दिसतील ही. आणि ह्या फळांचा वापर किंवा चूर्ण जे आहे ना ते सुद्धा दुधामध्ये शिजवून तुम्ही घेऊ शकता, दुधामध्ये टाकून घेऊ शकता. असाच आवळ्याचा आणि बेहड्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. आणि हे दूध जे आहे एकेका वनस्पतीने सिद्ध केलेलं हे लहान मुलांना, तरुण लोकांनासुद्धा आपल्याला देता येतं. ह्याने आरोग्याचं वर्धन होतं. हरितकी आणि दूध जर सतत सेवन केलं गेलं तर मॅलिग्नन्सी उत्पन्न होण्याची शरीराची शक्यता जी ती कमी होते. गाठी ज्या असतात ना, अर्बुद ही विरेचन साध्य म्हणून सांगितलेले आहेत. दुग्धमचं मूत्रमचं विरेचनाने दूध आणि मूत्र हे विरेचन करणार आहे. त्यात हरितकी जर घातली तर भूक कमी न होता जुलाब होतात आणि शरीरात कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊन जाते. आणखी काही ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये भल्लातक म्हणजे बिब्बा ही एक वनस्पती खूप उपयोगी आहे. संधिवात असेल, आमवात असेल, भूक लागत नसेल, तुमच्या शरीराला फोपशेपणा खूप येत असेल, थायरॉईडचा त्रास असेल तर अशा वेळेला किंवा अंगावरती सूज असेल तर जे दूध प्यायचं आहे ना ते या बिब्ब्याच्या साहाय्याने सिद्ध केलेलं दूध जे आहे ते घ्यावं. ह्याची ॲलर्जी बऱ्याच लोकांना येते त्यामुळे वैद्याच्या सल्ल्याने हे घ्यावं. आणि बिब्ब्याची ॲलर्जी येत असेल तर कोथिंबीर किंवा ओलं खोबरं किंवा टाकळा नावाची वनस्पती खायची असते आणि हे औषध ताबडतोब त्यावेळेला घेणं बंद करायचं असतं. ह्याच्याबरोबरीने आणखी जे पदार्थ आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे वेखंड किंवा वचा. हे बुद्धिस्मृती, एकाग्रता वर्धन करणारं प्रकरण आहे. 3 वर्षापर्यंत मुलांना जर दुधावरती वेखंड दिलं तर फिट्स येत नाहीत. गतिमंदता म्हणजे ऑटिझम कमी होतो आणि मतिमंदतासुद्धा यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी होते. तरुण लोकांनी हे जर घेतलं तर झोप कमी होते, पॉवर ऑफ रिकलेक्शन आणि ॲक्विजिशन यांनी वाढते आणि याचा उत्तम परिणाम जो आहे तो आपल्या केसांच्यावरती आणि त्वचेवरती येतो. तर हे प्रकरण जे आहे ते एक त्या पद्धतीने वापरणं खूप गरजेचं आहे. आणखी एक प्रकरण जे आहे ते आवळ्याच्या हिशोबाने तुम्ही लक्षात घ्या. शिजवलेला आवळा कोळून गाळून त्याचा रस काढून टाकायचा आणि उरलेला चोथा जो आहे त्याच्यापासून तयार केलेला च्यवनप्राश जर तुम्ही दुधावरती घेतला किंवा च्यवनप्राश सकाळी आणि दुपारी दूध घेतलं तर तुमचं आयुष्य वाढतं, तरुणपण जे आहे ते टिकून राहतं, स्मृती चांगली होते, प्रभा चांगली होते चेहऱ्याची आणि सगळ्या शरीरावरती याचा सर्वंकष चांगला परिणाम येतो. तर अशा या काही वनस्पती आहेत की ज्या आपण आता बघितल्या की ज्या दुधासाठी आणि दुधाच्या दोषासाठी उपयोगी पडतात, गुणा वाढण्यासाठी उपयोगी पडतात. नक्कीच सर, धन्यवाद सर. तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्हाला दुधाचे गैरसमज, त्यासोबत लॅक्टोज इंटॉलरन्ससारखा विषय, त्यासोबत आपण अभिषेक दुधाने का करतो याबद्दलची माहिती आणि आणखीन काही जे विषय आहे त्याबद्दल सखोल माहिती दिली. तर खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.
दूध आणि आयुर्वेद, समज गैरसमज, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.